नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे दररोज मोफत पीडीएफच्या स्वरूपात. आणि ते मोफत पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्या इतर 3 प्लॅटफॉर्म म्हणजेच YouTube, टेलिग्राम, Instagram, फेसबुक या 4ही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलवर तसेच या फेसबुक पेजवर आपण दररोज महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन येत असतो. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न, हरित हायड्रोजन इंधनावर चालणारी देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या 2 स्थानकादरम्यान धावण्यास सुरुवात झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जिंद ते सोनीपत. दुसरा प्रश्न, हरियाणात सुरू झालेली देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन एकूण किती डब्यांची आहे? तर ही आहे 10 डब्यांची. ठीक आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील ऐतिहासिक पाऊल, हरित हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन रुळावर. मार्ग आहे जिंद ते सोनीपत, हरियाणामध्ये. तर ही 10 डब्याची स्वदेशी ट्रेन पूर्णपणे प्रदूषणमुक्त व शून्य कार्बन उत्सर्जन करणारी असून ती केवळ पाण्याची वाफ आणि उष्णता बाहेर टाकते. दरवर्षी कृत्रिम बुद्धिमत्ता कृतज्ञता दिवस एआय अप्रिशिएशन डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो 16 जुलैला, ऑप्शन सी. चौथा प्रश्न, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 5व्या बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीचे अध्यक्षपद कुणी भूषवले? तर हे भूषवलेले आहे अजित डोवाल यांनी, ऑप्शन ए. पाचवा प्रश्न, 5व्या बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते? तर हे करण्यात आले होते नवी दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे. प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीने नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय बैठक संपन्न झाली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. तर बिमस्टेक मुख्यालय ढाका, बांगलादेश येथे बिमस्टेकचे अधिकृत मुख्यालय आहे. 6वा प्रश्न, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने नुकताच भारताचा पहिला प्रायोगिक सेवा उत्पादन निर्देशांक प्रसिद्ध केला. या निर्देशांकाचे आधार वर्ष कोणते आहे? तर हे आहे 2024-25, ऑप्शन डी. 7वा प्रश्न, भारत टेक्स 2026 मध्ये प्रदर्शित करण्यात आलेली कुचाई सिल्क भगैया साडी आणि तुमका चादर ही जीआय टॅग असलेली हातमाग उत्पादने कोणत्या राज्यातील आहे? तर ही झारखंड या राज्यातील उत्पादन आहे, ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर 8वा प्रश्न, पश्चिम आशियातील वाढत्या सागरी सुरक्षा चिंतेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी कोणता सर्वसमावेशक उपक्रम सुरू केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, खलाशी प्रथम. 9वा प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांना आधार माहिती आणि मदत देण्यासाठी एल्डर लाईन ही राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली. या हेल्पलाईनचा क्रमांक काय आहे? तर या हेल्पलाईनचा क्रमांक आहे 14567, ऑप्शन सी. ठीक आहे. सन्मानाने वृद्धत्व मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठे पाऊल उचलले आहे. जर कोणी त्यांना त्रास देत असेल तर 145 म्हणजे 14567 ही राष्ट्रीय टोल फ्री लाईन ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेली आहे. सॉरी. 10वा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींना भेट म्हणून दिलेला प्रसिद्ध मनोहरी गोल्ड टी भारताच्या कोणत्या राज्यातील आहे? तर हा आहे आसाम राज्यातील, ऑप्शन बी. 11वा प्रश्न, सोयूज MS-29 ही मानवी अंतराळ मोहीम नुकतीच कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने प्रक्षेपित केली आहे? तर ही केलेली आहे रशियाने, ऑप्शन सी. 12वा प्रश्न, एरंडिल 1 हा चाचणी उपग्रह विकसित करणारी रिफ्लेक्ट ऑर्बिटल ही व्यावसायिक एरोस्पेस स्टार्टअप कंपनी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ही आहे कॅलिफोर्निया, अमेरिका या ठिकाणी, ऑप्शन ए. 13वा प्रश्न, हरित हायड्रोजन इंधनावर चालणारी देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या 2 स्थानकादरम्यान धावण्यास सुरुवात झाली आहे? तर ही झालेली आहे जिंद ते सोनीपत,
ऑप्शन बी. 14वा प्रश्न, हरियाणात सुरू झालेली देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन एकूण किती डब्याची आहे? तर ती आहे 10 डब्याची. मला वाटतं हे प्रश्न रिपीट झालेले आहे. ठीक आहे, काहीतरी गोळ झालेला दिसतोय एडिटिंग मध्ये. ओके. 15वा प्रश्न, शांतता आणि समानतेसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून दरवर्षी 18 जुलै हा दिवस जागतिक स्तरावर कोणता दिन म्हणून पाळला जातो? तर हा दिवस पाळला जातो नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन, ऑप्शन सी. ठीक आहे. 16वा प्रश्न, नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन दरवर्षी 18 जुलै रोजी साजरा केला जातो. तर नेल्सन मंडेला हे कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते? तर हे होते दक्षिण आफ्रिकेचे, ऑप्शन ए असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर चर्चेतला मुद्दा आहे, जागतिक स्तरावर शांततेचे दूत मानल्या गेलेल्या नेल्सन मंडेला यांच्या योगदानाचा गौरव म्हणून दरवर्षी 18 जुलैला हा दिवस नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. नेल्सन मंडेला हे 27 वर्ष सलग तुरुंगात राहिले आणि त्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. भारताच्या इतिहासातील महत्त्व, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि इतिहासातही 18 जुलै या दिवसाला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याला मंजुरी दिली होती. तर मित्रांनो, हे होते 18 जुलैचे महत्त्वाचे 15 प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या 4ही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरही बघू शकता. तुम्हाला सरकारी नोकरीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. भेटूया उद्याच्या व्हिडिओ. थँक यू सो मच.